आता तुम्ही रायगड बघून आलो ना? रायगड बघून आलो. मग आता कधी नंतर असाल ना तेव्हा आपण जाऊ. नक्की नक्की माझ्यासोबत असाल? हो, गाडी घेऊनच ये. तो म्हणा रायगडवर गंमत नसे. तिकडचं रायगडचं माझं मायार, मी तिथली आहे. तुम्ही अजून पण खूप छान दिसताय. आता काय करायचंय. आणि तुमचं नाव पण खूप छान आहे. माझं नाव मनवाजी रानपुले. मराठा साम्राज्यानंतर रायगड जागता ठेवला तो इथल्या धनगर बांधवांनी. ही माणसं रायगड जगली, त्यातलीच ही म्हणू. बा रायगडा म्हणत रायगडाच्या अंगाखांद्यावर वाढलेली खेळलेली. मनोआजी तुम्हीच का? लग्न झालं, मुंबईला जावं लागलं भेटायला आलं, पण रायगडाच्या मनातून ती आणि तिच्या मनातून रायगड कधीच बाजूला होऊ शकत नव्हता. पुन्हा आली, आता ही म्हणू आजी झाली. हे बाबू एकटंच आलो बाबू? हा, एकटाच आलं. रायगडला आलो होते. हा, रायगडला आलो. वर वर चढून येतो दांडे करून मी सगळीजण यायचो. तेव्हा छोटीशी होतो तेव्हा लग्न केली काय बारीक पण नाही तेव्हा. पहिली म्हणजे काय लग्न म्हणजे बा छोटीशी पोर आहे तर लग्न लावायची. आता कशाला, आता केवढ्या मोठ्या पोरी होतात तेव्हा लग्न मनाने करतील तेव्हा, नाही काय. पहिली म्हणजे आपली त्यांच्या संगतीत फिरायचं. आता लोक म्हणतात गाईड. आता पहिली गाईड बीड काय नव्हती. पहिल्यांदा तुम्हीच होत्या गाईड सगळ्यांचा. जेवायचं तुला? नाही नाही नाही, मी जेवण करून आलोय. मला आता तुम्हाला भेटलं माझी भूक भागली. काय आता मी काय करतो, प्रत्येक वेळेस येताना पहिल्यांदा इथं थांबतो, म्हणजे तुम्ही ओळखशाल मला. या ना बाबू. आणि समजी ती 12 टाकी समजी. ते आता गंगासागर तलावात पाणी नाही. पहिलं स्वर भरलेलं असायचे गंगासागर. आता फक्त काळा हौदात पाणी, बाकी कुठं पाणी नाही. काळा हौद असायचा. ती 12 टाकी तिकडची कुशावर. आणि तिकडचं ते हे आहे ना, गाबड्या आहेत ना तिकडे, ते कोळिम तलाव. आता फक्त कोळिम तलावात आणि काळ्या हौदात पाणी. आता मी जाऊन आलो ना, मग आता गडावर कोणीच नाही का? गडावर पण मग माणसं आहेत आमची. पूर्वी वैष्णीची लोक आहेत ना, कधी उतरायचा अधिकार नाही. आता किती लागली होती पण नाही. ते जन्मवारीची आहेत ना, त्यांना नाही उतरायचे. माझी आई बाबा तिथंच असायची ते. हो, बाजार पेठत तिथं आम्ही असायचो. माझ्या सासरच्या घरी मी राहिलो होतो ना, इथं वरती ना, हे डोंगराला. या कधी डोंगर बघायला जाऊ? तुम्ही येशाल का? हो, जाऊ मला. आप्पा त्यांच्या पुस्तकात लिहितात, साज शृंगार केला तर खानदानी किल्लेदाराची लेख शोभेल म्हणू. आजही तसंच वाटत होतं. ते खानदानी बोलणं वागणं वाटत होतं म्हणावं आजीला, परंतु तिचा रुबाब किल्लेदाराच्या खानदानी लेकीपेक्षा खूप मोठा होता. कारण ती होती रायगडाची लेक, रायगडाची वाघीण म्हणू आजी. पहिली म्हणजे काय लग्न म्हणजे बा छोटीशी पोर आहे तर लग्न लावायची. आता कशाला, आता केवढ्या मोठ्या पोरी होतात तेव्हा लग्न मनाने करतील तेव्हा, नाही काय. मुंबई सोडली मी तिथली. आमच्या घरवाल्याला मुंबई आवडत नसे. मग गावाला आलो आम्ही. इथे तो म्हणा रायगडवर गंमत नसे. आम्ही आता चालवत नाही, पण गाडी नेतात. येतात ना पोरं, म्हणतात चला आजी रायगडला जाऊ आपण. जातो कधीतरी. वरती चालवत नाही आणखी. त्या रोप्या बसणीवर चालवत नाही. मग नाही जायचं. पण तुम्हाला ते सगळं माहित असेल पण आता. काय तुमचं सगळं रायगड सगळं माहित असेल. रायगड समजा माहिती समजे रायगडची माहिती दिली. आता तर काय, पहिली म्हणजे आपली त्यांच्या संगतीत फिरायचं. आता लोक म्हणतात गाईड. आता पहिली गाईड बीड काय नव्हती. पहिल्यांदा तुम्हीच होत्या गाईड सगळ्यांचा. हो, असं आता आपण आता रायगड आपण राहायचो, माहिती द्यायचो. तुम्ही अजून पण खूप छान दिसताय. आता काय करायचंय. आणि तुमचं नाव पण खूप छान आहे. माझं नाव मनवाजी रानपुले. माझं हिकलचं नाव माझं पार्वती. माझे सासरचं नाव आहे पार्वती. आणि तिकडचं आडनाव रानबुली का? हा, तिकडचं मनवाजी रानपुले. म्हणजे दांडेकर साहेबांनी माझ्या या नावा सांगितलं तिथे. कारण मला तुमचा नातू भेटला होता आता. कंचा सोहम. सोम. सोहमला विचारलं, म्हटलं मनू आजीला भेटायचंय. म्हटलं माझीच आजी. तिकडे आलो काय जरी तिकडे गेलो मी शोधित तुम्हाला. मग इकडे आलो, सोहमला म्हंटल अरे चल सोबत आजीला भेटायचंय. म्हटलं नाही, क्रिकेट खेळायचंय. बघ हाय ना. म्हटलं मग ठीक आहे, मी आजीला भेटून येतो, मग आपण क्रिकेट खेळू.
सोम भेटला होता का म्हणून सोम भेटला होता. मग आता तुमचे हे कारभारी आहेत आता गेले फाट्यानं म्हातारा आमचा. हा हा फाट्याने गेले फाट्यानं फाट्याने. सरपण आणायला हो ते आपण इस्तू भेटवतो ना ती फाटी हम्म. ते आणायला. असं तुमचं जेवण झालं ना? हो जेवण झालं माझं बाबू का जेवण झालं. जेवायचं तुला? नाही 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 मी जेवण करून आलोय. हा. मला आता तुम्हाला भेटलं होतं, माझी भूक भागली. काय भूक वागते काय रे का आपण जेवल्याशिवाय आपल्याला पोट भरतंय काय? जायचं का आता काय घडलं? आता कुठे जायचं बाबा आता मी कशी याला येऊ आता म्हातारा घरी नाही घरात कोण नाही ना. आता तुम्ही रायगड बघून आलो ना. रायगड बघून आलो. मग आता कधी नंतर असाल ना तेव्हा आपण जाऊ. नक्की नक्की माझ्यासोबत असाल? हो गाडी घेऊनच ये. मी हा, हा. कधी येतो. मी तुमच्यासाठी मोठी गाडी घेऊन येतो, आपण दोघं जाऊ. जाऊ जाऊ चालत मला दाखवा सगळा किल्ला. आता मला एवढा चालवायचं नाही बाबू. आता हे दाखवतात नाही गाईड करतात तेच मी दाखवणार आहे. दुसरं काय आता दाखवणार आहे? तुम्ही तिकडे तिथं लपून बसल्या होत्या ती गोविंद दांडेकर पण ते आता बाबा म्हणा ते एवढं येतंय काय त्या. आता मी विसरून गेलो ते डोंगरातला ना. आता कुठे काय झालं ते आता म्हणा तेवढं राहते काय आठवण बाबू. मग तेच ना आता नाही ना. आता तुम्ही माणूस ओळखत नाही का आता खरं खरं म्हणत ते. आता चांगलं पुढ्यात येईन तेव्हा ओळखीन माणूस. आता मी परत येईल तेव्हा ओळखशाल? हो ओळखीन. आता मी काय करतो, प्रत्येक वेळेस येताना पहिल्यांदा इथं थांबतो. हा म्हणजे चालेल तुम्ही ओळखशाल मला. या ना बाबू. तू आता रायगडला तुमचं नातेवाईक कोणी आहेत ना पोर आहे बहीण आहे भाऊ माझा आहे. काय नाव काय भावाचं? विठ्ठल. विठ्ठल. हा तीच गोविंद दांडेकरांनी त्याला नोकरी लावली ती पहिलीच. तो आता लिटर झालाय आमचा भाऊ. असं आहे का? सरकारी नोकरी लावली होती. आता कुठे आहे ते? तो आता तिथे गाईटला खाली गाड्या हॉटेलमध्ये तिथे गाईड करतो. गाईडला गाड्या उभ्या करतो ना त्याचा पैसा घेतो तिथे बसून बसून खुर्ची थांबला. नाही आता पुढच्या वेळेस गेलो ना विचारतो मी तिकडं. माझा नातू आहे हॉटेल टाकले तिकडे लेखीचा पोरगा. कुठं? ते तिथे रोपेचे तिकडे. हा हा रोपे माझा मायार. रोपे माहेर? हा तिकडचं रायगडचं माझं मायार. मी तिथली आहे. पण तुम्ही वरती राहायला होत्या? हो माझा बाबा आई बाबा वरती होते ना. आमचं घरदार वरती समजा गुराढोरा असायची पहिली. ते किल्ल्यावरती किती देवीची मंदिर आहे? एक शिरकाई देवी आहे, शिरकाई देवी आहे आणि ते आता इथे समाधी तिथं आहे. वरती देवळाची आहे तिकडे आणि तिकडे ती गळेमध्ये तिकडे भवानी कडत वाघुळची तिकडे. आणि समधी ती 12 टाकी समध्या रायगडची समधी माहिती दिली. समधी आता ती सांगायची काही जरूर नाही. ते समधी त्यांना माहिती पडते. ते आता गंगासागर तलावात पाणी नाही काय माहिती आता मी कशाला जातो बघायला. पहिलं स्वर भरलेला असायचे गंगासागर. आता फक्त काळा हौदात पाणी, बाकी कुठं पाणी नाही. काळा हौद असायचा. ती 12 टाकी तिकडची कुशावर आणि तिकडचं ते हे आहे ना गाबड्या आहेत ना तिकडे ते कोळिम तलाव. आता फक्त कोळिम तलावात आणि काळ्या हौदात पाणी. आता मी जाऊन आलो ना. मग आता गडावर कोणीच नाही का? गडावर पण आहे. मग माणसं आहेत आमची पहिली पूर्वी वैष्णीची लोक आहेत त्यांना. ते आहेत ना. हा समजे आहेत पूर्वी वैष्णीची लोक आहेत त्यांना कधी उतरायचा अधिकार नाही. आता किती लागली होती पण नाही. ते जन्मवारीची आहेत ना त्यांना नाही उतरायचे. माझी आई बाबा तिथंच असायची ते. हो बाजारपेठेत तिथं आम्ही असायचो. तुम्हाला भाऊ किती होते? माझे भाऊ 2 जण. दोन. बांबू आणि विठ्ठल आहे. आता बांबू माझा वारला झाले 2-3 वर्ष झाली. विठ्ठल आहे माझा आता मध्ये येऊन गेला विठ्ठल माझा भाऊ. तुम्ही पार दांडेकरांना सगळा किल्ला फिरवायचा. काय सांगता येईल समजी माहिती रायगडाला दिली मी. म्हणा पण दांडेकर साहेबांनी मला भरपूर द्यायचे. माझे सासू सासरे म्हणा काय नव्हतं दिलं पण म्हणा दांडेकर साहेबांनी बोलवली गडावर माझ्या नवऱ्याला म्हणा पैसे दिले. म्हैस घ्यायला गुऱ्या पाय घ्यायचीत ना तर म्हैस घ्यायला पैसे दिले. मग मी पैसे आम्हाला दोघांना बोलवलं तेव्हा दिला नाही. मग ते दिले त्याच्यानंतर मी म्हैस घेतली. माझा मग विस्तार गाई म्हशीचा वाढला. आणि म्हणा कपडा बिपडा सब्बन आणायचे साड्या बिड्या लुगडी किल्ल्यावरच गाई म्हशी नाही. माझ्या सासरच्या घरी मी राहिलो होतो ना तेव्हा ते पैसे दिले तर ते मला इकडे घ्या सांगत तिथं गाई म्हशी तुला काय पाहिजे ते घे. एक गाई पैसे दिले म्हणा म्हशीला. मग मी आपली घेतली त्यांच्या नावाची. तुम्ही इकडे आल्यावरती पण रायगडावरती जाते? जायचो
आता चालू होत ना आताच नाही तर जायचो मी माझ्या नाही तर तुम्हाला करमत नसायचं रायगड वाचून. दांडेकर साहेब आले का म्हणा बोलून घ्यायची माझी आई बाबा हा, का दांडेकर आले तुला बोलवली म्हणा बोलवायची मग मी जायचो हा, मग परत माझ्या घरी यायचो जाऊन हा. असं इथं वरती ना हे डोंगराला वगैरे. डोंगराला, हा. या कधी डोंगर बघायला जाऊ तुम्ही येशाल का सोबत? हो जाऊ जाऊ मला चालवत नाही पण जाऊ असती असती जाऊ जाऊ मग तुम्ही येणार असाल तर कुठं पण जाऊ आपण. ये नाही मला चालवत नाही म्हणून आणि वर चढून जायचं गाडी बिडी नाही हं. नाही नाही गाडी नाही चढून तुमच्या सोबत. चढून जायचं गाडी बिडी नाही दांडेकर साहेब गेले आता त्यांची मुलगी पण वारली. मुलगी वारली ती मुलगी वारली ना हा, तर त्यांचं ते काहीतरी होतं तर हे भात लावणी मध्ये हा, म्हणा आली होती तर न्यायला गाडी हा. ते म्हणा नाही ना जाय जमलं ते भात लावणी चौका लागली भात तर लावणी लावायला चालू. लागली हम्म, मग मी नाही गेलो हम्म. मग ते राहिलं तिथनी तो याचा पोरगा त्यांचा संजय याचा हा, हा, हा. संजू हम्म, संजय याचा तो नाही आता येत कुठे हा. मग संजय म्हणा सामान पावा समज समज सामान एवढं लागायचं तेवढं म्हणाले याचा हम्म, हम्म, त्याचे मित्र आहे. हम्म. पैसे पण ह्याच्यामध्ये पाठवून द्यायचं पॅकेटमध्ये हा. आपण कसं पाकिट लागणार भरतो हम्म. असं भरून मग आणि त्यांची नात येते का आता दांडेकरांची? ती नाही आता कुठे आपल्याला ती माहिती आहे ना तुम्हाला छोटी होती हो त्यावेळेस? ती छोटी होती पण आता येत नाही त्याला आपल्याला आता ती लय मोठी झाली. हा, ती आता हिरोईन झाली. होय काय हा, तिला नाच झाली आता. असे नाही असे पण ती आपल्या ह्यांची आई आजी वारली दांडेकर साहेबांची बायको वारली हा, 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 हो. संजयची आई वारली हा, हा, हा. त्याला संजय दांडेकर साहेबांना मुलगीच होती की एकच मुलगी होती. मुलगा नव्हता हो हा. हे लेकीचा मुलगा आहे संजय असं आहे का? हा. तरीच मी तुम्हाला विचारणार होतो. हो संजय हा लेकीचा मुलगा आहे तो हा, हा, हा. दांडेकर खूप आधी गेले आता वारल्यात त्यांची मुलगी ना. हो मुलगी आता वारली तितके 2 वर्ष झाली याची मला वाटतं हम्म. अंदाज पंचायती ती पोटोशी होती त्यावेळेस किल्ल्यावरती आणलं होतं ना हो त्यांनी. आली होती तर ते मना एवढी भेटली नाही भेटली नाही. नाही हा. तेव्हा मना तिकडे जात होता त्यांचा होता काहीतरी हा, दांडेकर साहेबांचा काहीतरी वाढदिवस का काय होता हा, ते म्हणा न्यायला आली होती गाडी हा, म्हाडला आलीच म्हाडावणी माणूस आला हा, मग माझा सत्कार केला इथे म्हणा लुगडे बिगडे समजा आणलं होतं हा, आणि मग ते नाही म्हणलो आता मला जमायचं नाही हा, हा, हा. मग चला म्हणजे काय नाही आता लोक म्हणलं लावणी करायला लागली आणि माझ्या भात लावणी आहे अशा प्रकारे मग राहून घे पण तुमचं नाव खूप छान आहे. माझ्या बहिणीच्या मुलीला तुमचं नाव ठेवणार आहे. ओके ठेवा 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 तुम्ही कधी येतात आम्हाला भेटायला आता? आता मी कसली येते बाबू आता तुम्ही येणार आहे का मी आता मना काय समजते मी काय अडाणी बाई बाबू तुम्ही कितीतरी माणसांना असं हादरवून सोडलं पार. कितीतरी माणसांच्या डोळ्यात पाणी आलं. आता तुमचं पुस्तक वाचलं आमची आई रडायला लागली. मग काय माझ्या बहिणींनी वाचलं वडिलांनी वाचलं. माझी पुस्तकं समजा दुनियात आहेत जिकडे तिकडे शहरामध्ये आहेत. आता माझ्या सुद्धा या गावातली माणसं आहेत ना त्यांच्या पण मोबाईल मध्ये समजा मी दिसतो त्यांना म्हणतात मनवाजी तुम्ही लय भारी तुमचे लय 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 लांब आता मिलिंद सर पण मला म्हटले फक्त मनू आजी विचार लगेच सांगतील लोक. नाही काय काय लोक लय विचारीत तिकडे मागच्या गावापासून विचारायचे कुठे आजी मग कुठे नव्हतो मग तिकडे त्या गावात मध्ये गेलीत मग तिकडे कुणी सांगितलं तेव्हा आणि हित आलीत अशी लय त्यांची. मी पण पुढे आता काय आता बघून ठेवायचं निशाणा हे पैसे झाड आहे निशाणा बघून ठेवायची ही पुनाडे वाडी. हा पुनाडे वाडी बरोबर बरोबर. मी पुढे गेलो ती गरोशी वाडी का काय हा ती गोडोशी वाडी तिथं पण मी भात लावणीत होतो ना तिथं पण गाड्या उभ्या राहायच्या येऊन तिथं पण विचारायची तर इथं नाही विचारलं की तिथं जायचे. तुम्ही चांगलं फेमस झालात ना. हो काय माणसं म्हणायचे ते कुणाच्या गाडीत म्हणलं मला माणसं आलीच भेटायला बाबा. त्या आजीला एका विचारलं ती म्हंटली मागच्या गावात असेल मग मी परत माग वळालो. काय मग इकडे ज्या बाजूने गेलो बाबा तुम्ही इथूनच आता मला काय माहिती आणि मी आता 1000 गाड्या जातात का नाही मला काय एवढं माहिती. तुम्हाला कसं माहिती आता मलाच लक्षात नाही आलं मना तरी काय लक्षात आता कोण माणूस आहेत कोण नाहीत असं वाटतं ना माणसाला. तो हेल्मेट घातला असेल हेल्मेट घातलं हेल्मेट घातलेला माणूस जरा बी मना ओळखत नाही. हो आता माझं नाव भूपाल म्हणा तू नंबर ठेव तर आता नंबर कुणाशी ठेवशील इथं मोबाईल लिहून ठेवतो इथं लिहून म्हणा कागदात ठेव मी कुठं
समजा आता जातील पोरं मुंबईला समजा. हा, हा. पण तू लिहून ठेव, मी घेईन. ते पोरगा आहे ना माझा दुसरा, हा, हा. चालेल ना. शाळेत जातो तो. माझं नाव भूपाल. भूपाल. गोपाल. हा. म्हणा तू असं म्हणा येणार नाही, तू फक्त म्हणा आप्पा लिहून त्यांच्या ठेव. पुस्तकात मग मी लिहितात, कुणाशी तरी घेईन. साज शृंगार केला तर खानदानी किल्लेदाराची लेख शोभेल म्हणू. आजही तसंच वाटत होतं. ते खानदानी बोलणं, वागणं वाटत होतं म्हणावं आजीला. परंतु तिचा रुबाब किल्लेदाराच्या खानदानी लेकीपेक्षा खूप मोठा होता. कारण ती होती रायगडाची लेक, रायगडाची वाघीण, मनू आजी.